नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटातील काही महत्त्वाच्या घटना, शिवचरित्र या आपल्या आगामी व्हिडिओच्या मालिकेतून पाहणार आहोत. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा इतिहास म्हणजे शिवजन्मापूर्वीचा इतिहास पाहणार आहोत. माणूस त्याच्या कर्तृत्वावर देवपदावर जाऊ शकतो का? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे शिवचरित्र. छत्रपती शिवाजी महाराज हे एक युग प्रवर्तक होते. महाराष्ट्र भागात त्यांनी लोकांच्या मध्ये राहून जे राज्य निर्माण केले त्याने संपूर्ण भारताच्या इतिहासात बदल घडवून आणला. आता आपण पाहूया शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगीन होता. त्या काळी सर्वत्र राजेशाही अंमल होता. त्या काळात राजे आपल्या सुखात चैनविलासात मग्न होऊन जात, तर दुसरीकडे असेही काही राजे होते की त्यांनी प्रजेच्या सुखासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कार्य केले. यामध्ये सम्राट अकबर, विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय यांचे नाव इतिहासात प्रसिद्ध आहे. या सर्वांच्या वर जे नाव आदराने व गौरवाने घेतले जाते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे आपले राज्य, प्रजेचे राज्य. शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्रावर आदिलशाही व निजामशाही यांचे वर्चस्व होते. त्यांचे एकमेकांसोबत असलेले हाडबैर होते. सततच्या युद्धामुळे प्रजेला अतोनात हाल व नुकसान सहन करावे लागत होते. उघड उत्सव करणे, पूजा करणे अत्यंत धोक्याचे झाले होते. रयतेला पोट भरायला अन्न मिळत नव्हते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे हे वतनदार होते, परंतु त्यांचे लोकांकडे लक्ष नव्हते. त्यांना प्रेम होते ते आपल्या जहागिरीवर, वतनांवर. त्यासाठी ते आपापसात भांडत, लढाया करत. या सर्व गोष्टींमुळे सामान्य जनता, रयत त्रासून गेली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. वतनदारांना वठणीवर आणले. आपल्या लोकांना जागृत केले व त्यांना स्वराज्याच्या कामात भागीदार केले. सर्व धर्माच्या, जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले. सर्वांना सन्मान दिला, आदर केला, परंतु जनतेला त्रास देणाऱ्या लोकांना मुळासकट उपटून टाकले. याच काळात अनेक संत होऊन गेले. आता आपण संतांची कामगिरी पाहूया. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. दक्षिणेतून आलेल्या भक्ती लाटेचा महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. संतांमुळे लोकांमध्ये जनजागृती निर्माण होण्याचे काम झाले. शिवाजी महाराजांच्या काळात व त्यांच्या आधीच्या काळात संतांची कार्य महत्त्वाची ठरली. मुख्यतः संतांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता व बंधुभाव या गुणांची शिकवण दिली. या कारणांमुळे लोकांमध्ये जातीभेद, धर्मभेद या घटना कमी होऊ लागल्या. या संतांमध्ये मुख्यतः श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मुहम्मद, संत तुकाराम, संत निळोबा यांच्यासारखे बरेच संत यांचा समावेश होता. सोबतच स्त्रियांनी सुद्धा भक्ती लाटेत आपले मोठे योगदान दिले. याचे उदाहरण म्हणजे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई. आता आपण पाहूया मुख्य संत व त्यांचे प्रसिद्ध कार्य. 1. श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर स्वामी हे मूलतः गुजरातचे राजपुत्र. त्यांनी महानुभव पंथाची सुरुवात केली. त्यांचा लीळाचरित्र हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. 2. संत नामदेव. संत नामदेवांनी अभंग कीर्तनाचा प्रसार केला. गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथातल्या 4 ओळ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. भक्ती चळवळ दक्षिणेकडे घेऊन जाण्याचे श्रेय त्यांना जाते. 3. संत ज्ञानेश्वर.
संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका या ग्रंथांचे लेखन केले. संस्कृतमधील गीतांचे मराठी भाषांतर केले. त्यांनी आळंदीमध्ये समाधी घेतली. 4. संत तुकाराम. संत तुकारामांनी शिवाजी महाराजांच्या समकालीन होते. त्यांनी या काळात भारुडे, अभंग, कीर्तन यांची रचना केली. त्यांचा तुकाराम गाथा हा ग्रंथ देखील प्रसिद्ध आहे. 5. संत रामदास. संत रामदासांनी दासबोध ग्रंथ हा प्रसिद्ध आहे. त्यांचे मनाचे श्लोकही प्रसिद्ध आहेत. लोकांमध्ये सामर्थ्य निर्माण करण्याचे ध्येय त्यांचे होते. प्रत्येक गावात हनुमान मंदिर आणण्याचे श्रेय त्यांचे आहे. हा महाराष्ट्राचा शिवजन्मापूर्वीचा इतिहास होता. असल्या वातावरणात स्वराज्य स्थापन करण्यात येणार असा विचारही कोणी मनात आणू शकत नाही. असल्या काळात शिवाजी महाराजांनी ते शक्य करून दाखवले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही शिवचरित्र कथा मालिका तुम्हाला कशी वाटली यावर तुमचा अभिप्राय जरूर कळवा. भेटूयात पुन्हा शिवचरित्रच्या दुसऱ्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.